आज या ठिकाणी आपल्या बाधा गावामध्ये गावचे सर्वात जास्त जिल्ह्यातले लोकप्रिय उपसरपंच बालाजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी ग्रामस्थांनी सत्कार केलाय। आणि या आनंदाच्या क्षणात नेमकं कुणालाच माहित नाही सत्कार का केला आहे। ज्यांचा सत्कार झाला त्यांना पण माहित नाही आणि उपस्थित असलेल्या अनेक जणांना पण माहित नाही। आणि हे नेमकं रहस्य काय आहे या ठिकाणी आता तंटमुक्त अध्यक्ष सूर्यकांत पाटील हे सांगतात। बाधा तालुका औसा जिल्हा लातूर येथील एक मित्रमंडळातर्फे या ठिकाणी एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी आपले सध्या स्थित असलेले उपसरपंच बालाजीराव शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। सर्व मित्रमंडळीने एक उत्साहाने त्यांनी एक विचार केला की या ठिकाणी आपण सत्कार करावं। जो व्यक्ती पूर्वी एक LICचा व्यवसाय करणारा व्यक्ती, तिथून पुढे एक सामाजिक ओढ त्याच्यामध्ये आली आणि तो गावाकडे ओढ घेतली आणि गावाकडे येऊन त्यांनी त्या पद्धतीने गावासाठी काहीतरी करावं त्या दृष्टीने त्यांनी एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी आपलं सामाजिक कार्य चालू केलं। बरेच काळ झाला, जवळपास 15 ते 20 वर्ष होत असतील। त्या ठिकाणी त्यांनी गावचं पद भूषिलेले, कधी सरपंच कधी उपसरपंच या नादानं ह्या नात्यानं त्यांनी त्या ठिकाणी गावची सेवा एक चांगलं उत्कृष्ट पद्धतीने करण्याचं काम केलेलं आहे, जेणेकरून एक सामाजिक कार्य आपण या ठिकाणी करू शकतो आणि सर्वसामान्याचं आणि जनतेचं प्रश्न, गावातील सर्व विकासात्मक गोष्टी जो बॅकलॉग राहिला होता त्या ठिकाणी बॅकलॉग कशी कमी करता येईल त्या दृष्टीने त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने काम करीत आलेले आहेत आणि इथून पुढेही करत आहेत। जर आपण इथं पाहिलं तर आपण चौक कसा होता, पण ह्या चौकाला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे। त्या ठिकाणी बरेचसे वृक्ष लागवड करण्यात आलेले आहेत। चौकातले रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने करत इथून पुढे आणखीन करणार आहेत आणि आतापर्यंत करत आलेले आहेत। आणि त्या ठिकाणी जे रस्ते जे जोडवायचे असतील, गावांतर्गत रस्ते असतील किंवा शेत रस्त्याचा जो उपक्रम शासनातर्फे चालू आहे त्या उपक्रमाचा वाटचाल चांगलं स्पीड घेऊन चांगल्या दृष्टीनं अनेक शेत रस्ते या ठिकाणी आमच्या गावात झालेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला खूप अडचण राहायची। रात्री बेरात्री मोटर चालू करायला जाण्यासाठी खूप मोठी शेतकऱ्याला अडचण पडत होती। पण बरेचसे रस्ते आमच्या गावातील शिवारामधील सगळे बरेचसे शेत रस्ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाले आहेत। एवढंच इथपर्यंतच नाही, आज गेला हल्लीच महसूल सप्ताह जो 7 दिवसाचा जो शासनाने आयोजित केला होता त्याच्यामध्ये आणखीन एक भर चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे की ती शेत रस्त्याला लगत असलेली किंवा गावातील अनेक ठिकाणी जिथं असतील त्या ठिकाणी वृक्षाची लागवड केलेली आहे। जास्तीत जास्त करून फळझाडाची लागवड केली आहे। त्याच्यामध्ये फळझाडामध्ये एकदम नंबर 1 क्वालिटीचा केशर आंब्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे। भविष्यात पुढील पिढीला एक वसुंधरा जी म्हणतात त्या पद्धतीचं एक वातावरण आपल्या गावात मध्ये निश्चितपणे पुढल्या पिढीला चांगल्या पद्धतीने दिसणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन पार्क आपल्या गावात तयार होईल। आपले गावालगत असलेले स्मशानभूमीचे काम देखील आज इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुशोभित केलेले आहेत। आलेले कोणी पाहुणा मंडळी जर म्हणत असेल तर एवढं चांगलं काम कसं काय तुमचं गाव सुधारलंय असं आम्हाला वाटतंय। मला काय